नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण हेनरी फेयर्स मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स जे आहेत त्याच्यातले पहिले 6 प्रिन्सिपल्स बघितले होते. या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या पुढचे प्रिन्सिपल्स बघणार आहे. नेक्स्ट प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ सेंट्रलायझेशन. सेंट्रलायझेशन रेफर्स टू द concentration of powers and authorities. In some organizations, this power is vested in one hand or a few hands. This situation occurs in small organizations. But if the size of organization is large, then there is a decentralization of power or authority. According to this principle, there must be a proper balance between centralization and decentralization in the organization. This is to be done according to the size of the organization, nature of the activity, etc. आता सेंट्रलायझेशन म्हणजे काय, तर सगळ्या पॉवर्स कोणाकडे तरी एकाकडे असणं म्हणजे त्याला काय आपण म्हणतो सेंट्रलायझेशन. आणि डिसेंट्रलायझेशन म्हणजे काय, तर पॉवर्स किंवा अथॉरिटीज एकाच व्यक्तीकडे न राहता अनेक जणांकडे देणं. आता एखादी स्मॉल ऑर्गनायझेशन असेल ज्याच्यामध्ये 15, 20, 25 कामगार काहीतरी काम करत आहेत, तर नॉर्मली त्या सगळ्यांची पॉवर किंवा अथॉरिटी कुठल्या तरी एकाच पर्सनकडे असते, म्हणजे प्रोप्रायटरकडे किंवा त्या बिझनेसमनकडे किंवा एंटरप्रेन्योरकडे. दॅट इज कॉल्ड ॲज सेंट्रलाइज्ड ऑथॉरिटी किंवा सेंट्रलाइज्ड पॉवर. पण खूप मोठी ऑर्गनायझेशन जेव्हा असेल ज्याच्यामध्ये काही हजारो थाउजंड्स ऑफ वर्कर्स जेव्हा तिथे वर्किंग करत असतात, त्या ठिकाणी मात्र सगळ्याच्या सगळ्या पॉवर्स एकाच कुठल्या तरी पर्सनला किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला न ठेवता त्याचं डिसेंट्रलायझेशन केलं जातं. म्हणजे प्रत्येक स्टेजला त्यांना ऑथॉरिटी दिलेली असते की यू कॅन टेक द प्रॉपर डिसिजन्स अशा प्रकारे. तर ते तुम्हाला कुठे सेंट्रलायझेशन पाहिजे आणि कुठे डिसेंट्रलायझेशन पाहिजे हे तुम्हाला तुमच्या ऑर्गनायझेशनच्या स्ट्रक्चरनुसार आणि साईजनुसार डिसाईड करायला पाहिजे. आता आपण नेक्स्ट प्रिन्सिपलकडे जाऊयात. पुढचा आहे प्रिन्सिपल ऑफ रेम्युनरेशन. याच्यामध्ये काय म्हटलं आहे, ॲप्रोप्रिएट रेम्युनरेशन टू स्टाफ ऑर एम्प्लॉईज is the principle to keep them satisfied financially as well as retain them for long span of time within the organization. म्हणजे कुठलाही वर्कर किंवा कुठलाही एम्प्लॉई हा एखाद्या फर्ममध्ये ऑर्गनायझेशनमध्ये जास्त काळ जर राहावा असेल तर त्याच्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एकतर त्याला त्याचं जे काही सॅलरी आहे, त्याचं जे काही रेम्युनरेशन आहे ते एक प्रॉपर असायला पाहिजे, योग्य ते असायला पाहिजे, आणि त्याच्यामुळेच तो लाँग टर्मला राहणार पण आहे आणि तो फायनान्शियली स्टेबल झाला, फायनान्शियली सॅटिस्फाईड झाला तर तो अजून चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. द फेअर रेम्युनरेशन अफेक्ट्स ऑन द प्रोडक्टिव्हिटी अँड एफिशियन्सी लेवल इन टोटल. द रेम्युनरेशन शुड बी फिक्स्ड बाय टेकिंग इनटू consideration the skill, expertise, knowledge, tenure, cost of living, market trend, प्रॉफिटेबिलिटी ऑफ द ऑर्गनायझेशन. म्हणजे रेम्युनरेशन डिसाईड करताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी बघायला पाहिजे की तो वर्कर किती स्किल्ड आहे. म्हणजे नॉर्मली आपण म्हणतो स्किल्ड वर्कर, सेमी स्किल्ड वर्कर आणि अनस्किल्ड वर्कर. अनस्किल्डच्या कम्पॅरेटिव्हली सेमी स्किल्डवाल्याचं सॅलरी जास्त पाहिजे. ॲज कम्पेअर्ड टू सेमी स्किल्ड जो स्किल्ड वर्कर आहे त्याची सॅलरी अजून जास्त असायला पाहिजे, कारण तो स्किलफुली ते काम करतो आणि त्याची प्रोडक्टिव्हिटी एफिशियन्सी जास्त आहे. त्याला असलेलं नॉलेज, एखादं त्यांनी स्पेसिफिक नॉलेज जर ॲक्वायर केलं असेल तर त्याचा विचार करायला पाहिजे. त्याचं असलेलं एक्सपर्टाईज म्हणजे तो त्या स्पेसिफिक जॉबमध्ये जर एक्सपर्ट असेल तर त्याला मिळणारं हे टेन्युअर, तो किती वर्ष आपल्याशी लॉयल आहे, किती वर्ष आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो आहे. आत्ताचं कॉस्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे जो काही त्याचा राहण्याचा खर्च आहे तो किती आहे. मार्केट ट्रेंड, मार्केटमध्ये साधारणतः त्या टाईपच्या जॉबला किती रेम्युनरेशन मिळतं, रिटर्न्स मिळतात ते बघणं, आणि ऑर्गनायझेशनचं प्रॉफिट, हा सगळा विचार करता एक फेअर रेम्युनरेशन आपण आपल्या एम्प्लॉईजला द्यायला पाहिजे. नेक्स्ट प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ स्केलर चेन. आता ह्यासाठी त्यांनी एक डायग्राम दिली, ते आपण बघूयात आणि मग ते आपण एक्सप्लेन करूयात. स्केलर चेन यामध्ये कसं केलं आहे बघा. इथे आपल्याला कम्युनिकेशनच्या बाबतीतलं एक चेन दाखवली आहे की सपोज इथे ए हा पर्सन आहे, बरोबर आहे. तर ए कडून ईकडे, ईकडून एफकडे, एफकडून जीकडे आहे. नंतर डी आणि जीचं एक आहे, डी कडून जीकडे चाललं आहे, जी कडून बी कडे चाललं आहे, बी कडून तुम्हाला ए कडे चाललं आहे. सॉरी, इथे डी कडून सी कडे चाललं आहे. हा सी आहे तुमचा इथे आणि हा बी आहे इथे.
हा ए, ई, एफ आणि जी, डी आहे. ओके, तर स्केलर चेन मीन्स द हायरार्की ऑफ ऑथॉरिटी फ्रॉम द टॉप लेवल टू द लोअर लेवल. म्हणजे टॉप लेवल टू लोअर लेवल जे काय हायरार्की आहे, म्हणजे कोणाचं ऑथॉरिटी कशी आहे हे डिसाईड करणं फॉर द पर्पज ऑफ कम्युनिकेशन. धिस हेल्प्स टू एन्श्युअर द ऑर्डरली फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन. म्हणजे समजा ए आहे, हा समजा सुपिरियर म्हणजे कोणतरी मॅनेजर आहे, तर ह्यांनी जे काही ऑर्डर्स आहेत बरोबर आहे ते कोणाला पास करायचे आहेत, तर असिस्टंट मॅनेजरला करायचे सपोज. मग असिस्टंट मॅनेजरनी कोणाला करायचे आहेत, तर सुपरवायझरला करायचे आहेत. सुपरवायझरनी कोणाला करायचं आहे, वर्करला करायचं आहे कम्युनिकेशनसाठी. ओके, ट्रॅडिशनली ऑर्गनायझेशन्स यूज टू फ्रेम लार्ज स्केलर चेन विच इज टाइम कन्झ्युमिंग. For example, a general manager informs the decision to respective functional manager, then functional manager will pass it to supervisor, the supervisor will inform to the foreman and so on according to the level of authority. For avoiding this longer chain, म्हणजे आता मी जी सांगितली ती longer chain आहे, for avoiding this longer chain and to take speedy decisions, cross communication or direct communication or direct communication is followed by various organization which is known as gangplank. म्हणजे ही एक रेग्युलर मेथड झाली, ऑर्थोडॉक्स मेथड झाली जुनी, की इथून इथे कम्युनिकेशन झालं, इथून इथे, इथून इथे. याच्याऐवजी डायरेक्ट कम्युनिकेशन जे सुरू झालं आहे त्याला काय म्हणतात, गँगप्लँक. फॉर डायरेक्ट कम्युनिकेशन प्रॉपर परमिशन ऑफ द ऑथॉरिटीज इज नेसेसरी. मग आता ही जी चेन दिली ह्याच्यामध्ये आपण बघतो ए कडून ईकडे, ईकडून एफकडून, एफकडून जीकडे चाललं आहे. इथे काय होतं, डायरेक्टली डीकडून जीकडे गेला आहे. तर यामध्ये कसं म्हणलं बघा, इन द अबाव डायग्राम द कम्युनिकेशन बिटवीन डी अँड पी, द कम्युनिकेशन बिटवीन डी अँड पी शुड फ्लो थ्रू प्रॉपर हायरार्की. आता इथे ॲक्च्युली पी नाही आहे, टी अँड इथे पाहिजे जी, कारण हा जी आहे आणि हा डी आहे. ओके, ते प्रिंटिंग मिस्टेक आहे. सो इन द अबाव डायग्राम द कम्युनिकेशन बिटवीन डी अँड जी शुड फ्लो थ्रू प्रॉपर हायरार्की, बट टू अवॉइड डिले और इन इमर्जन्सी सिच्युएशन देअर विल बी डायरेक्ट कम्युनिकेशन. इट इज टर्म्ड ॲज गँग प्लँक. म्हणजे ही ट्रॅडिशनल वेनी बरोबर आहे, अशा प्रकारे जे काही प्रॉपर कम्युनिकेशन ते व्हायला पाहिजे. आणि परत रिव्हर्स समजा जायचं आहे तर पुन्हा तसंच. पण इमर्जन्सीमध्ये किंवा तुम्हाला काहीतरी अर्जंट काहीतरी एखादा मेसेज द्यायचा आहे तर त्या केसमध्ये प्रॉपर आधी परमिशन घेऊन किंवा डिसाईड झालेलं असून तुम्ही इंटरनल डायरेक्टली कम्युनिकेशन करू शकता. त्यालाच काय म्हणतात, गँग प्लॅन. ओके, आता नेक्स्ट प्रिन्सिपल आहे आपलं प्रिन्सिपल ऑफ ऑर्डर. प्रिन्सिपल ऑफ ऑर्डर ह्याच्यामध्ये काय म्हणलं, दिस प्रिन्सिपल इज बेस्ड ऑन अ प्लेस फॉर एव्हरीथिंग, a place for everything and everything in its place. Human resources and material should be in the right place at the right time for maximum efficiency. Human resources should be placed at right place on right job. The principle focuses on the proper utilization of physical and human resources. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण बघितलं की दोन आपल्याकडे रिसोर्सेस आहेत, एक फिजिकलमध्ये मशीन येतं, मटेरियल येतं आणि मनी येतं अशा प्रकारचे, आणि ह्युमन रिसोर्सेस जे दुसरे आहेत ते म्हणजे आपल्याकडे असलेले लेबर्स किंवा त्यांचे वर्किंग आवर्स. आता प्रिन्सिपल ऑफ ऑर्डर म्हणजे काय, प्लेस फॉर एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इन इट्स प्लेस. म्हणजे तुमच्याकडे समजा रॉ मटेरियल, तुमच्याकडे रॉ मटेरियल समजा 25 टाईप्सचे रॉ मटेरियल्स आहेत. मग कुठल्या प्रकारचं रॉ मटेरियल कुठल्या प्रकारच्या ड्रॉवरमध्ये किंवा शेल्फमध्ये असायला पाहिजे, कशा पद्धतीने असायला पाहिजे हे ठरलं पाहिजे, बरोबर आहे. अ प्लेस फॉर एव्हरीथिंग, आणि ज्या ड्रॉवर जे रॅक किंवा जो तुम्ही त्याला एक कप्पा अलॉट केलेला आहे त्याच्यातच ते असलं पाहिजे. म्हणून अ प्लेस फॉर एव्हरीथिंग, प्रत्येक टाईपच्या मटेरियलला प्लेस आहे, अँड एव्हरीथिंग इन इट्स प्लेस, आणि प्रत्येक त्या टाईपचं मटेरियल त्याच कप्प्यात आहे. त्याच पद्धतीने अ पर्सन ऑर अ वर्कर शुड प्लेस्ड ॲट राईट प्लेस ऑन राईट जॉब. म्हणजे एखादा वर्करला त्याला असणारा जो काही जॉब आहे तो त्याच्या स्किलने, त्याच्या एक्सपिरियन्सने,
त्याच्या नॉलेजनुसारच द्यायला पाहिजे आणि योग्य ते ठिकाणी द्यायला पाहिजे. दॅट इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल ऑफ ऑर्डर. हे जर तुम्ही केलं म्हणजे मटेरियलच्या बाबतीत आणि मॅनपॉवरच्या बाबतीत जेवढं आपण हे चांगल्या प्रकारे करू तेवढं त्याचं युटिलायझेशन जास्त होणार आहे. तर नेक्स्ट आपलं प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ इक्विटी. ओके, मॅनेजमेंट शुड बी फेअर ॲज वेल ॲज फ्रेंडली टू द सबऑर्डिनेट्स. एकच मिनिट फक्त आपण हे थोडंसं वर शिफ्ट करूया. While dividing the work, delegating the authorities, deciding the monetary terms, etc., there should not be any discrimination between the employees. आता फेअर आणि फ्रेंडली असं असलं पाहिजे असं म्हटलं आहे आणि कुठल्याही एम्प्लॉईजच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन नसलं पाहिजे. डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय, कुठल्याही प्रकारे भेदभाव नको. म्हणजे ठीक आहे प्रत्येकाच्या राईट्स ऑथॉरिटीज वेगळ्या असतील हायरार्कीनुसार, पण सगळ्या वर्कर्सला तुम्ही जे काही ट्रीटमेंट देत आहात ती ट्रीटमेंट काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. एखाद्याला तुम्ही ॲप्रिशिएट करताय, तसंच काम दुसरं पण करतोय त्याला तुम्ही ॲप्रिशिएट करत नाही आहे किंवा अननेसेसरी काहीतरी त्याला तुम्ही सांगताय, तर असं नको. सो त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं डिस्क्रिमिनेशन नसलं पाहिजे. इट इज ऑल्सो सजेस्टेड दॅट रेम्युनरेशन शुड नॉट डिपेंड ऑन द डिपार्टमेंट बट ॲट द लेवल ऑन विच सबऑर्डिनेट्स आर वर्किंग. म्हणजे तुम्ही ह्या डिपार्टमेंटला काम करताय म्हणून तुम्हाला जास्त पगार आणि तुम्ही त्या डिपार्टमेंटला काम करताय म्हणून कमी पगार किंवा कमी सॅलरी असं नको. तर ते जर सेम लेवलला असतील म्हणजे ए डिपार्टमेंट सपोज प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे आणि बी डिपार्टमेंट सपोज सेल्स अँड सर्व्हिस डिपार्टमेंट आहे, तर प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या लेवलला जो वर्कर आहे त्याच लेवलला जो दुसरा वर्कर सेल्समध्ये असेल तर त्या दृष्टीने तुम्ही सॅलरी डिसाईड करायला पाहिजे. नॉट ऑन द डिपार्टमेंट बट the level on which the workers are working. The employees working on the same level but in different departments should be paid the same wages. त्यामुळे त्यांना दोन्ही ठिकाणी सेम वेजेस मिळायला पाहिजे. This equity will help to in avoiding conflicts in the organization. म्हणजे जर अशा प्रकारे तुम्ही एकाच लेवलच्या वर्कर्सला सेम सॅलरी देत असाल, सेम वेजेस देत असाल, तर त्यांच्या प्रकारे त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कॉन्फ्लिक्ट्स निर्माण होणार नाही. त्यामुळे प्रिन्सिपल ऑफ इक्विटी हे अजून एक इम्पॉर्टंट आहे. त्या एम्प्लॉईला सांगतं तर त्याच्यामध्ये तो एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो की अरे हां आपल्याला इथे लाँग टर्मला स्कोप आहे आणि आपण इकॉनॉमिकली पण स्टेबल राहू शकतो आणि आपल्याला हळूहळू त्याच्यामध्ये ग्रोथ आहे. इनसिक्युरिटी इन जॉब ऑलवेज अफेक्ट द एफिशियन्सी ऑफ द एम्प्लॉईज ॲडव्हर्सली. म्हणजे एखाद्याला असं वाटलं की आपला जॉब सिक्युअर नाही आहे, कधी पण आपल्याला कामावर काढून टाकू शकतात, तर ॲटोमॅटिकली त्याचं जे काही वर्किंग कंडिशन्स आहेत किंवा त्याचं जे काही आपण म्हणतो इफेक्टिव्हनेस आहे कामाचा तो कमी होत जातो. वेअर ॲज जॉब सिक्युरिटी मिनिमायझेस द एम्प्लॉई टर्नओव्हर रेशो. एम्प्लॉई टर्नओव्हर रेशो म्हणजे किती दिवसांनी, किती महिन्यांनी, किती वर्षांनी तुमच्याकडचे एम्प्लॉईज बदलतात. हा एम्प्लॉईज टर्नओव्हर रेशो किंवा हा जो फ्रिक्वेन्सी ती जेवढी कमी, याचा अर्थ एम्प्लॉई तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये जास्तीत जास्त स्टेबल आहेत आणि लाँग टर्मला ते तुमच्याकडे राहत आहेत. पुढचा जो पार्ट आहे तो आहे प्रिन्सिपल ऑफ इनिशिएटिव्ह. इनिशिएटिव्ह रेफर्स टू व्हॉलंटरिंग टू डू द वर्क इन ॲन इनोव्हेटिव्ह वे. म्हणजे थोडक्यात कसं आहे की तुमच्या वर्कर्सला तुम्ही नवीन पद्धतीने काहीतरी काम करायचं असेल, नवीन नवीन आयडियाज इम्प्लिमेंट करायचं असेल, त्याचं तुम्ही काय द्यायला पाहिजे, फ्रीडम द्यायला पाहिजे. का? कारण त्याच्यामधनं ते प्रॅक्टिकल लेवलला काम करत असतात आणि प्रॅक्टिकल लेवलला काम करत असताना आपण जे काही प्रिन्सिपल्स ठरवले आहेत मॅनेजमेंटचे ते इम्प्लिमेंट करत असतात. ते करत असताना जर त्यांना काही नवीन आयडिया आली ज्याच्यामध्ये आपलं टाईम सेव्ह होऊ शकतो किंवा आपले मनी सेव्ह होऊ शकतात किंवा आपण अजून इफेक्टिव्हली काहीतरी करू शकतो, तर जेवढ्या त्यांच्या आयडियाज आपण ॲक्सेप्ट करू किंवा जेवढ्या त्यांच्या आयडियाज आपण कन्सिडर करू, म्हणजेच ते काहीतरी इनिशिएटिव्ह घेत असतील, काहीतरी पुढाकार घेऊन जर त्याच्यात सुधारणा करत असतील, त्याच्यात काही चेंजेस करत असतील, तर आपण त्यांना म्हणायला पाहिजे ऑलवेज वेलकम. द फ्रीडम टू थिंक अँड वर्क ऑन न्यू आयडियाज एनकरेजेस एम्प्लॉईज टू टेक इनिशिएटिव्ह while working on the given task. This initiative should be welcomed by the manager, including thorough discussion, म्हणजे detailed discussion पण राहायला पाहिजे on those new ideas. It also helps in creating healthy organizational culture. म्हणजे कसं आहे ना, काही ऑर्गनायझेशनमध्ये कसं असतं की एक काहीतरी सिस्टम ठरलेली आणि त्या सिस्टमने काहीतरी काम सुरू आहे आणि एखाद दुसरा वर्कर आपल्याला सांगतो की हे असं पद्धतीने केलं ना तर जरा बरं पडेल, तर बऱ्याच वेळा ते एकदम रिजिड असतात. ते म्हणतात नाही नाही आपली ही मेथड आहे, आपण ह्याच मेथडनी करूया. तर अशा वेळी काय होतं
की तुम्ही त्याची नवीन आयडिया ऐकून पण घेत नाही. डिस्कस करणं आणि त्याच्यावर डिसिजन घेणं हे खूप लांबचं राहिलं. पण तुम्ही काय केलं, त्याला निगेटिव्ह रिस्पॉन्स दिला. मग त्याचा जो काम करण्याचा उत्साह आहे, नवीन नवीन आयडियाज शोधण्याचा उत्साह आहे, तो एकदम निघून जातो. त्यामुळे तसं न करता मॅनेजमेंटने जो कोणी इनिशिएटिव्ह घेतो, नवीन आयडियाज आपल्याला देतोय, ते नक्की ऐकलं पाहिजे. लास्ट पार्ट आहे आपला प्रिन्सिपल ऑफ एस्प्रिट दी कॉर्प्स. याचं मिनिंग आहे टीमवर्क. ओके, हेनरी फेवल हॅज गिवन एम्फसिस ऑन टीमवर्क. एस्प्रिट दी कॉर्प्स means union is strength. Running any organization is a group activity and human resources are the valuable asset of the organization. म्हणजे कुठलीही ऑर्गनायझेशन असू दे, त्यांच्याकडे असलेलं ह्युमन रिसोर्स म्हणजे त्यांच्याकडे असलेले वर्कर्स म्हणजे नॉर्मल वर्कर्सपासून असलेले सगळ्या मॅनेजर लेवलपर्यंत सगळे वर्कर्स, ह्युमन पॉवर, हे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. इफ ऑल एम्प्लॉईज आर वर्किंग ॲज अ युनियन अँड विथ म्युच्युअल ट्रस्ट, एकमेकांबद्दल विश्वास आहे, एकमेकांबद्दल शेअरिंग आहे, आयडियाजबद्दल किंवा ह्याच्याबद्दल, द डिफिकल्टीज कॅन बी सॉल्व्ड क्विकली. देअरफॉर ॲज अ लीडर, मॅनेजर शुड क्रिएट अ स्पिरिट ऑफ टीमवर्क अँड अंडरस्टँडिंग अमंग एम्प्लॉईज टू अचीव ऑर्गनायझेशनल गोल्स इझिली. म्हणजे जेवढं तुमचं टीमवर्क चांगलं असेल, जेवढं तुमचा म्युच्युअल ट्रस्ट असेल, एकमेकांशी तुमचं शेअरिंग असेल, आयडियाज असतील, प्रॉब्लेम्स असतील, सोल्युशन असतील, तेवढं तुमचं आउटपुट किंवा हे एफिशियन्सी खूप जास्त हाय असणार आहे. म्हणून हे सगळ्यात शेवटचं पण इम्पॉर्टंट प्रिन्सिपल सांगितलं हेनरी फेलनी, की तुमच्याकडे टीमवर्क पाहिजे. आणि टीमवर्क जेव्हा असतं तेव्हा आपण पण अनुभवलेलं असतं की आपण एखादा इव्हेंट ऑर्गनाईज करत असू किंवा कुठे जात असू, आपल्या 8-10 जणांचा ग्रुप असेल आणि आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं की एक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये काय काय आपण कोऑर्डिनेशन ठरवलं, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाला दिली, तर ते ॲक्टिव्हिटी किंवा तो जो काही प्रोजेक्ट आहे तो खूप चांगल्या पद्धतीने होतो. तर आपण या व्हिडिओमध्ये जे काही लास्ट 8 प्रिन्सिपल्स होते हेनरी फेल्स मॅनेजमेंटचे, ते आपण बघितलेत. ह्याच्या पुढचा जो काही पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत.